A new place, a new home for a while. Let me feel alive. Nothing to hold me back. Take my time, just enjoy the ride. Unknown land passing by. Life is good, best I've ever felt. Get me up. हॅलो एव्हरीवन, दिस इज सागर अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल चेस टू लाईफ. सो मित्रांनो, आज मी आलेलो आहे लोटस इको बीच रिसॉर्ट दापोली मुरुड येथे. सो या व्हिडिओमध्ये मी क्विक टूर देणार आहे लोटस इको बीच रिसॉर्टची. तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा, त्यानंतर तुम्हाला समजेल की तुम्हाला या रिसॉर्टला आल्यानंतर किती मजा येईल. सो हा व्हिडिओ चालू करूया. आणि त्याच्या आधी जर तुम्ही माझ्या या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला सुरू करूया. एक्सपिरियन्स द कोस्ट लाईक नेवर बिफोर. सो लोटस रिसॉर्टमध्ये तुम्हाला लक्झरी रूम्स आहेत, वाडी रेस्टॉरंट आहे, ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज आहेत, रिलॅक्सिंग पूल आहे आणि बीच साईड व्ह्यूज आहेत. सो मित्रांनो, स्टार्ट विथ पार्किंग एरिया. हा आहे पार्किंग एरिया लोटस रिसॉर्ट बीचचा. हा आहे रिसेप्शन एरिया. सो तुमचं चेक इन झाल्यानंतर तुम्ही छानपैकी कोकण सरोवरचा आस्वाद घेऊ शकता. रिसेप्शनमधून तुम्ही खाली उतरला ना, इकडनं रिसॉर्ट चालू होतो. इको बीच रिसॉर्ट असल्यामुळे इकडे खूप प्रकारचे पक्षी वगैरे पाहायला मिळतात. जसं तुम्हाला पाहायला मिळतं आहे की हे जे रिसॉर्ट आहे ना, कुठल्याही पार्टमध्ये या रिसॉर्टच्या गेल्यानंतर तुम्हाला खूप ग्रीनरी पाहायला मिळेल. खूप झाडं आहेत. त्यानंतर जो गार्डन एरिया आहे त्याने प्लांटेशन वगैरे खूप छान केलेलं आहे. तो या कोकण कॉटेजेस या रूम्स आतून कशा आहेत. सो एंटर केल्यानंतर वाव, इट्स अ बिग किंग साईज बेड. इंटेरियर खूप सुंदर आहे. व्हाईट कलरच्या वॉल्स, ॲक्च्युली जांबा दगड आहे, त्याला व्हाईट कलरिंग केलेलं आहे, पण खूप छान वाटतं. आणि आतमध्ये एंटर केल्यानंतर खूप थंडावा आहे. बेसिक 2 बेडसाईड लॅम्प्स आहेत जे वॉलवरती असे हँग केलेले आहेत. खूप छान दिसतं. आणि छत बघा, मस्त व्हाईट कलरची केली. AC आहे, फॅन आहे, कर्टन्स खूप कूल आहेत, छान दिसत आहेत. त्यानंतर इकडे मोठा मिरर आहे. बद्दल थोडी इन्फॉर्मेशन सांगा रोहित सर. आपली ही जी रूम आहे सगळ्यात बेसिक म्हणजे रूम येते. ह्या रूममध्ये आपल्या जास्तीत 2 लोक स्टे करू शकतात. करेक्ट. आणि जास्त 2 लोकांच्या वरती रूम देऊ शकत नाही. आणि रूमची साईज आहे किंवा 20 स्क्वेअर फीट आहे आपली. ओके. सो ही बेसिक टाईप्स रूम आहे. त्याच्यानंतर मग कोकण कॉटेज झाल्यानंतर कोकण विला, त्यानंतर कुटुंब येते, कुटुंब, नंतर सी ब्रिज. ओके. सो दिस इज लाईक की स्टार्ट फ्रॉम बेसिक, त्याच्यानंतर तुम्हाला प्रीमियम आणि त्याच्यानंतर अजून हाय क्वालिटी त्या कॅटेगरीमध्ये तुम्हाला रूम्स अवेलेबल आहेत. सर त्या एक एक करून आपण सगळ्या रूम पाहूया. तर प्रायजेस वगैरे तुम्हाला जर सांगायचं झालं तर सीझन वाईज खूप चेंज होतात. त्याच्यामुळे असं गॅरंटेड तुम्हाला फिक्स प्राईस मी व्हिडिओमध्ये सांगू शकत नाही. तुम्हाला जर विचारायचं असेल त्या पर्टिक्युलर सीझनसाठी तर तुम्ही दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉल करून तुम्ही डिरेक्टली रिसॉर्टमध्ये विचारू शकता की ही पर्टिक्युलर कॅटेगरीचे रूम्स आता सध्यासाठी कितीला अवेलेबल आहेत. मग त्याप्रमाणे तुम्ही बुकिंग करू शकता. कोकण कॉटेजेस आणि कोकण वन रूम्स पाहिल्यानंतर आता आपण पाहणार आहोत कुटुंब रूम्स. सो कुटुंब रूम बेसिकली जर तुमची फॅमिली थोडी मोठी असेल तर दिस कॅन बी युअर चॉईस. सो खाली बेड आहे, किंग साईज बेड. रूम बघा, साधारण सारखी रूम आहे, सेम टाईपची जी आपण कोकण कॉटेजेसमध्ये पाहिली होती. बट इकडे एक ॲडव्हान्टेज आहे की तुम्हाला असं वरती छानपैकी वर जाऊन असं गच्ची टाईप्स एक वरती मॅट्रेस आहे जिकडे तुम्ही राहू शकता. त्यामुळे एक वेगळी वाईब आहे या रूममध्ये. आणि त्यानंतर इकडे तुम्हाला बाल्कनीसुद्धा आहे. सी वाव. सो इकडे 4 चेअर्स आणि मस्तपैकी एक सेंटर टेबल आहे. असं वरती चढून आल्यानंतर तुम्ही पाहू शकता इकडे त्यांनी मॅट्रेस टाकले. तर मित्रांनो, आता मी तुम्हाला दाखवणार आहे माझी रूम जिकडे मी स्टे करतोय. हो, कशी वाटली रूम. सो मित्रांनो, हा इको रिसॉर्ट आहे, त्यामुळे त्यांची ती थीम आहे ना ती पण अशी इको फ्रेंडली टाईप्स आहे. केवढा मोठा मिरर आहे तो. बाथरूम. सो अगेन सो व्हेरी बिग बाथरूम. छान असे मस्त फ्लॉवरचं सेटअप केलं त्यांनी. मित्रांनो, बाथरूमची साईज बघा. शॉवरसाठी सेपरेट आहे. त्यानंतर इकडे टॉयलेट आहे. वरती मस्त फ्रेश टॉवेल्स आहेत. खूप मोठं बाथरूम आहे. मला रूम फार आवडली. म्हणजे चांगली वाईब आहे, छान आहे आणि इको फ्रेंडली रिसॉर्ट असल्यामुळे खूप शांतता आहे. तुम्हाला नक्कीच स्टे आवडेल इकडे. मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत सी ब्रिज कॅटेगरीची शेवटची कॅटेगरी आणि प्रीमियम कॅटेगरी आहे.
वाव, दिस इज सो जायंट. तर मित्रांनो, ही आहे सी ब्रिज कॅटेगरी आणि तुम्ही एरिया पाहू शकता. दिस इज द बिगेस्ट अमॉंग ऑल द रूम्स आणि खूपच जास्त मोठा एरिया आहे. सो तुमची खूप मोठी फॅमिली असेल किंवा तुमचा ग्रुप खूप मोठा असेल तर आय एम शुअर यू कॅन चूज दिस पर्टिक्युलर कॅटेगरी. इकडे मोठा किंग साईज बेड आहे, त्यानंतर इकडे आय गेस सोफा कम बेड आहे. तुम्ही पाहू शकता की केवढा मोठा एरिया आहे. तर तुम्हाला अशी मस्तपैकी प्रायव्हेट गॅलरी आहे आणि या बाल्कनीमधून तुम्हाला हा व्ह्यू भेटणार आहे. लुक ॲट द व्ह्यू गाईज. सो सी ब्रिज ही प्रीमियम कॅटेगरीमध्ये तुम्ही पाहिलं असेल एरिया किती मोठा आहे आणि खूप प्रीमियम रूम्स आहेत. अशा 18 रूम्स अवेलेबल आहेत या रिसॉर्टमध्ये आणि टोटल पूर्ण कॅटेगरीच्या 40 रूम्स आहेत. तर या सी ब्रिज रूम अशा बाहेरच्या साईडून अशा दिसतात आणि यांच्या वॉलवरती खूप छान वॉल आर्ट केलेलं आहे बघा. आणि आता आपण जाणार आहोत आपण रेस्टॉरंट एरियामध्ये. रेस्टॉरंट एरिया हा त्यांनी असं वाडी रेस्टॉरंट असं नाव दिलेलं आहे कारण असं त्यांनी वाडीसारखं तिला थोडंसं थीमिंग केलेलं आहे. तर हा आहे वाडी रेस्टॉरंट. किती सुंदर रेस्टॉरंट आहे, खूप छान थीम दिलेली आहे. असं तुम्हाला ओल्ड वाईब्स येईल, गोवन स्टाईल टाईप्स. सो कोकणी स्पेशल काय, पिठलं, उसळ, काजू करी, बर्ली वांगी, चिकन होम स्टाईल, फिश करी आणि कोंबडी वडे. या आय ट्राईड कोंबडी वडे आणि इट वॉज सो गुड. फूड खरं सांगतो मित्रांनो, फूडची टेस्ट खूपच भारी आहे. सिरियसली रेस्टॉरंट में असं खाली उतरल्यानंतर इकडे खूप बीच साईडपर्यंत जाईपर्यंत मोकळा असा एरिया आहे. तर इकडे आर्चरी आणि शूटिंग वगैरे ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी आहे. आणि लेफ्ट साईडला बघाल तर इकडे पण वॉल क्लाइम्बिंग, त्यानंतर झिपलाईन हे इकडे आहे. सो झिपलाईन, आर्चरी, शूटिंग आणि वॉल क्लाइम्बिंग पण मी ट्राय केली, खूप मजा आली. सो तुम्हाला या ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज करायची असेल तर या रिसॉर्टमध्ये अवेलेबल आहेत. फक्त झिपलाईन आहे ती फ्री नाही आहे, बाकी सगळ्या ॲक्टिव्हिटीज फ्री आहे. झिपलाईनसाठी तुम्हाला 350 रुपीज पर हेड द्यावे लागतील. बट ट्रस्ट मी, झिपलाईन वर्थ आहे. झिपलाईन नक्की करा, खूप मजा येते. आणि या ॲक्टिव्हिटीजनंतर लगेचच तुम्हाला आउटगेट दिसतो आणि आउटगेटच्या बाहेर लगेचच तुम्हाला मस्तपैकी दापोली मुरुड बीच चालू होतो. तुम्ही इव्हिनिंगला किंवा एकदम अर्ली मॉर्निंग बीचवर जाऊ शकता, कधीही जाऊ शकता ॲक्च्युली तुम्हाला पाहिजे त्याला. बट संध्याकाळी आणि सकाळी ऊन कमी असल्यामुळे तुम्ही खूप एन्जॉय करू शकता. सो मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ, ही टूर कशी वाटली तुम्हाला, आणि ओव्हरऑल तुम्हाला जर या रिसॉर्टबद्दल, रूमबद्दल काहीही डिटेल्स विचारायचे असतील यू कॅन आस्क मी इन अ कमेंट सेक्शन. आणि यांचा कॉन्टॅक्ट डिटेल्स मी माझ्या व्हिडिओमध्ये दिलेला आहे, तिकडे तुम्ही डायरेक्टली कॉन्टॅक्ट करून काहीही डिटेल विचारू शकता. सो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनल सबस्क्राईब करा. आपण नवीन व्हिडिओमध्ये नक्की पुन्हा भेटूया. तोपर्यंत चीअर्स.